कैफे संचालक अविनाश भूसारी की हत्या में लिप्त हिरनवार गैंग के सदस्य ऋतिक हिरनवार को गिरफ्तार किया गया है। इस प्रकरण में अब तक एक नाबालिग सहित 16 आरोपियों को गिरफ्तार किया गया है। 14 अप्रैल की रात धर्मपेट में बंटी हिरनवार और उसके भाई बाबू हिरनवार ने अपने साथियों की मदद से अविनाश भूसारी की गोली मारकर हत्या कर दी थी। इस हत्या से उपराजधानी दहल गई थी। बाबू के भाई पवन की 1 जनवरी को शेखू गैंग ने हत्या की थी। उस हत्या में लिप्त अवि भूसारी से बदला लेने के लिए अवि के चचेरे भाई अविनाश की हत्या की गई थी। अविनाश की हत्या में बंटी बाबू की अहम भूमिका थी। इसमें बाबू का पिता धीरज और भाई ऋतिक भी लिप्त था। दोनों फरार थे। मंगलवार की रात ऋतिक पुलिस के हाथ लग गया। उसे आज अदालत में पेश करके 9 मई तक हिरासत में लिया गया है। अंबाझरी पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 15 एप्रिल रोजी एक हत्याकांड झाले होते अविनाश भूसारी यांचे। त्याच्यातील जे मुख्य आरोपी आहेत ऋतिक हिरनवार आणि त्याचे वडील धीरज हिरनवार हे सुद्धा त्या गुन्ह्यात आरोपी होते। तर ते 15 तारखेपासून आतापर्यंत कालपर्यंत फरार होते। आपल्या अंबाझरी डीबी पथकाला जशी माहिती मिळाली की ते आरोपी आज काचीपुरा वस्तीत येणार आहेत, त्यामुळे आपली टीम तिथे दबा भरून बसली होती। जसे ते आरोपी त्यांच्या निदर्शनात आले त्यावेळी त्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडलेले आहे। त्याच्यातील जो आरोपी आहे ऋतिक हिरनवार याला काल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। तसेच त्याचे वडील जे आहेत धीरज हिरनवार यांची अचानक तब्येत खराब झाल्यामुळे त्यांना मेयो हॉस्पिटल येथे रात्री भरती करण्यात आलेले होते। हो, याच्यात आम्हाला आमच्या वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभत असते। वेळोवेळी आम्ही त्यांचे मार्गदर्शनानुसार काम करत असतो। त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम केलेलं आहे। सदर गुन्ह्याचा तपास यापूर्वीच क्राईम युनिट 2 कडे वर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे आम्ही त्यांच्या ताब्यात काल आरोपी सोपवलेले आहेत।